ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूस दरम्यान जालना शहरातील हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानावर केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ जालना जिल्ह्यातील हिंदू समाजाच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर रोजी जालना बंदचे आव्हान देण्यात आले होते। या मूक मोर्चाला कडकडीत बंद पाळून मोठा प्रतिसाद मिळाला असून लाखोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव या बंद मध्ये तसंच भव्य मोर्चामध्ये सहभागी झाले होते। हा मोर्चा श्रीराम मंदिर, बडी सडक येथून मामा चौक, महावीर चौक, सुभाष चौक, मस्तगड या मार्गे गांधी चमन येथे दाखल होऊन सर्वांनी हनुमान चालीसा पठण करून शांततेत संपन्न झाला। सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। जालना पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह शहरामधील सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, सिद्धार्थ माने, सुरेश उणवणे हजर होते। या मूक मोर्चामध्ये हिंदू समाजातील युवक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला होता। अभूतपूर्व असा हिंदू समाज बांधव या बंद मध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी झाला होता। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। माधव महाराज, आज हिंदू समाजाच्या वतीने आज एक मोर्चाचं आयोजन केलं होतं, त्याबद्दल काय सांगताल? आता हे काही दिवसांनी भारतामध्ये जे काही प्रकार घडत आहेत, उपद्रवीय जे लोक काही आहेत, जे भारतामध्ये नको ते चाळे करत आहेत, कुणाच्या विनाकारण आपल्या हिंदू धर्माला त्रास देत आहेत, त्यांच्यासाठी हा एक संदेश होता। हा मोर्चा प्रभू श्रीरामांच्या मंदिरापासून निघाला होता आणि प्रभू श्रीराम जे आहेत ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्यामुळे हा मोर्चा देखील मर्यादामध्ये निघले होता आणि आम्ही मूक मोर्चा काढून त्यांना एक संदेश दिला की आम्ही मर्यादामध्ये आहोत, सगळं काही करू शकतो। त्याच प्रकारे येणारा जो काही मोर्चा असेल, जर उपद्रवीय त्यांच्याच कर्मामध्ये अडून राहिले, त्यांनी जर अजूनही सरळ मार्गाने चालायचा प्रयत्न नाही केला, वाकड्यामध्ये घुसायचा प्रयत्न केला, तर हे जे श्रीरामाचे भक्त आहेत तेच महाकालचेही भक्त आहेत, ज्यांना कालाचा काल महाकाल म्हणतात। आणि मूक मोर्चाच्या साध्यानं आम्ही तुम्हाला शांतीचं प्रतीक दिलं, तर महाकालच्या साध्यानं आम्ही तुम्हाला प्रलयाचंही प्रतीक देऊ शकतो। पण आम्ही तुम्हा सर्व अधर्मीयांना अजून विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही आहे तिथे थांबावे, तुम्ही शांततेनं जागा आणि आम्हालाही जगू द्या, अन्यथा प्रलय यायला वेळ लागणार नाही आणि एकदा का प्रलय आला तुम्हालाही कळणार नाही की हे कसं घडलं आणि कशामुळे घडलं। तर जे बांगलादेशमध्ये होतंय ते तुम्ही भारतामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा जे तिथं घडलं ते इथंही घडेल, फक्त परिस्थिती वेगळी असेल। तिथं हिंदू पळालेत, इथं उपद्रव्य पळतील, जिहादी पळतील। जय श्रीराम एवढं सांगून मी तुम्हाला अजून एकदा प्रतीक देतो आणि आवाहन करतो की आम्हाला शांत राहू द्या, तुम्ही शांत राहू द्या। जय श्रीराम, जय महाकाल।